नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल मी बनवणार आहे मटका बिर्याणी. तर खूप सिंपल रेसिपी आहे. तर काही दिवसापूर्वीच मी हे मातीचं भांडं घेऊन आले होते. तर म्हटलं आपण याच्यामध्ये कुठलीही रेसिपी बनवू शकतो. खूप छान लागते, जसं की बिर्याणी बनवू शकतो किंवा आपण भाज्याही बनवू शकतो. तर मी खूप छान असं इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. तर आज ह्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत बिर्याणी. तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला काय केलं आहे, मी इथे हाफ kg म्हणजे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर आज मी अर्धा किलो चिकनची बिर्याणी करणार आहे. तर आपण पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी फ्रेश दही, त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, इथे मी कोल्हापुरी मसाला यूज केलेला आहे. आणि त्यानंतर बाकीचे सगळे जे मसाले आहेत ते आपले चिकन मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला यूज केलेला आहे. त्याचबरोबर काळा मसाला जो असतो तो पण मी इथे थोडासा यूज केलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे रेड चिली पावडर आणि नंतर इथे वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स केली आहे. आता छान असं आपण इथे पूर्ण मसाला जो आहे चिकनला लावून घेऊया. तर स्पूनने लावता येत नव्हतं, तर मी इथे आता हाताने लावून घेत आहे. तर जेव्हा पण आपल्याला बिर्याणी करायची असेल तेव्हा आपण पहिल्यांदा चिकन जे आहे सगळे मसाले लावून छान असं ठेवून द्यायचं, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत चिकनमध्ये चांगले मुरले जातील आणि चिकनचा जो आपण मसाला बनवणार आहे तो खूप छान असा लागेल आणि खूप छान अशी त्याची टेस्ट येईल. तर इथे बघू शकता पूर्ण आपलं चिकन जे आहे त्याला पूर्ण सगळे मसाले लावून झालेले आहेत. आणि आता हे आपण चिकन साधारण 30 मिनटासाठी ठेवून देणार आहोत. 30 मिनटामध्ये आपण आपल्या बाकीचे ज्या प्रोसेस आहेत, जसे की कांदा वगैरे चिरून घेणे, ह्या सगळ्या करणार आहोत. आता 30 मिनटं आपण हे चिकन साईडला ठेवून देऊयात. त्याचबरोबर इथे मी घेणार आहे बासमती राईस. तर इथे मी अख्खा बासमती राईसचा यूज केलेला आहे. तर आपण अर्धा किलो चिकनला अर्धा किलो राईस घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वाटीच्या साह्याने घेणार आहे. तर ह्या वाटीच्या साह्याने इथे मी 2 वाटी जे आहे राईस घेणार आहे. तर वजनाच्या प्रमाणात सांगायचं म्हणलं तर ते अर्धा किलोला थोडंसं कमी भरेल किंवा अर्धा किलोच भरेल. तर अर्धा किलो चिकन बिर्याणी म्हणजे अर्धा किलो चिकन असेल तर आणि अर्धा किलो राईस असं मिळून 1 किलोची चिकन बिर्याणी त्या मातीच्या भांड्यामध्ये होते. पूर्ण 1 किलो चिकनचे आपण त्याच्यामध्ये नाही बनवू शकत. पूर्ण सगळं साहित्य 1 किलोचं झालं पाहिजे, जसे की अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो राईस आणि आपलं बाकीचे जे कांदा, टमॅटो, मसाले आहेत ते असं सगळं मिळून आपण 1 किलोची चिकन बिर्याणी बनवू शकतो. तर इथे जो राईस आहे, आता चिकनच्या नंतर आपण राईस चांगला स्वच्छ धुवून त्याला भिजायला ठेवणार आहोत. तर हा जो राईस आहे हा आपल्याला एक 20 ते 25 मिनटं भिजवायचा आहे, जेणेकरून जो आपण राईस जेव्हा बॉईल करतो तेव्हा तो एकदम सुटसुटीत होईल आणि लवकर शिजला जाईल, त्याला जास्त वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आज इथे बिर्याणी करणार आहोत. तर आता इथे आपण राईस जे आहे भिजायला ठेवूयात. 1 ग्लास पाणी होतं त्याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर छान असं राईस भिजला जातो आणि मग तो शिजल्यानंतर किंवा आपण बॉईल करतो तेव्हा ते एकदम सुटसुटीत असे त्याचे दाणे होतात. आता इथे मी घेणार आहे, इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे आणि एक 5 ते 6 मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी इथे जास्त घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो कांदा आहे उभा कट करायचा आहे. एकदम असं उभा कट केल्यानंतर एकदम सुटसुटीत असं झाला पाहिजे, अशा पद्धतीने तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि एकदम बारीक बघू शकता अशा पद्धतीने कट करायचं आहे, कारण बिर्याणीसाठी असाच शक्यतो आपण कट करतो, जेणेकरून तो मसाला खूप छान असा होईल. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे कांदे जे आहेत कट करून घेणार आहे. बघू शकता. तर इथे आपला पूर्ण कांदा जो आहे कट करून झालेला आहे. तर आम्ही कांदा आता थोडा वेळ पाण्यात ठेवणार आहे, कारण तो ऑलरेडी तिखट पण आहे खूप, त्याच्यामुळे मी थोडा वेळ पाण्यात ठेवते. आणि इथे आपण घेतलेले टोमॅटो पण छान असे उभेच कट करून घेतलेले आहेत. खूप बारीक कट करायची आवश्यकता नाही आहे, कारण असंही आपण ह्याला खूप छान असं शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे ते उभे कट केले तरी चालते किंवा जाडसर कट केले तरी चालते. आणि त्याचबरोबर ते मिरच्या पण मी अशा लॉंगमध्ये कट केलेल्या आहेत लांबसर,
जेणेकरून खाताना जर ज्याला आवडत असेल तर ते खाऊ शकतात किंवा नको असेल तर तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपलं टोमॅटो, कांदा आणि मिरची कट करून झालेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी इथे कट करून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, आता आपण इथे जो राईस आहे आपला तो आपण इथे बॉईल करून घेणार आहोत. तर जेव्हा पण आपण बिर्याणी बनवतो तेव्हा अशा पद्धतीने जर राईस बॉईल केला तर तो खूप छान आणि सुटसुटीत असा दाणेदार होतो. एकदम हॉटेलमध्ये जसं आपल्याला राईस मिळतो किंवा बिर्याणीचा जो राईस असतो सेम तशा पद्धतीने इथे आपण बनवू शकतो. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, अर्धा किलो राईससाठी जास्त पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे अर्धा पातेलं मी इथं जवळपास पाणी घेतलेलं आहे. पूर्ण जो राईस आहे की त्या पूर्ण पाण्यामध्ये असं व्यवस्थित दिसला पाहिजे, एकदम असं खळखळून उकळला पाहिजे. आपल्या साईडला राईस रेडी होते. तर आपण इकडे साईडला मसाला भाजून घेणार आहोत. जो आपण चिकनसाठी मसाला बनवणार आहोत तोच इथे मसाला आपण कढईमध्ये छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी मिरच्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण कांदा परतणार आहोत आणि इथे दोन्ही गोष्टी होत आहेत. आपल्या साईडला राईस पण बॉईल होते आणि प्लस इथे आपण मसाला पण भाजून घेत आहोत. तर इथे काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काही मसाले घालायचे नाहीत. आपल्याला सुरुवातीला कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घाला जेणेकरून कांदा अजून लवकर भाजला जाईल. टोमॅटो आपण नंतर मिक्स करणार आहोत कारण टोमॅटोने पूर्ण पाणी सुटतं, त्याच्यामुळे मग कांदा कच्चा राहिला जातो. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला म्हटलं साईडला आपण इथे राईस पण शिजवत आहोत. बघू शकता राईस छान असा आपला एकदम बॉईल झालेला आहे आणि इथे आपण हा राईस जो आहे एक 80 ते 85% शिजवून घेणार आहोत आणि राहिलेले 15% जे आहे ते आपण नंतर जेव्हा बिर्याणीला दम देतो त्यावेळेस हे राईस आपला छान असं वाफवला जातो. तर आता इथे मी राईस काढून घेतलेला आहे. राईस जेव्हा आपण पाण्यातून काढून घेतो तेव्हा तुम्ही एका चाळणीमध्ये ठेवून द्या आणि वरती त्याला झाकण ठेवा जेणेकरून ते वाफेने जे काही कच्चे राहिले तांदूळ असतील तेही छान शिजले जातील, जेणेकरून ते अजून सुटसुटीत होईल आणि पूर्ण पाणी त्याचं निघून जाईल. तर इथे कांदा छान असं परतलेला आहे. तर वरून टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स केलेली आहे. तर आता टोमॅटो आणि कांदा जो आहे तो चांगला एकत्र भाजून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. पूर्ण टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे, ते असे कच्चे नाही राहिले पाहिजे. प्रॉपर मसाला असा गाळ झाला पाहिजे की चिकनमध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा असं फक्त दिसला नाही पाहिजे, तर ते प्रॉपर व्यवस्थित गाळ झाले पाहिजेत. आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये पण आपण थोडे थोडे सगळे मसाले ॲड करणार आहोत. जे मसाले आपण चिकनला मॅरिनेट करताना लावले होते सगळे तेच मसाले, फक्त त्याची क्वांटिटी थोडी ठेवायची आहे कारण आपल्या कांद्यालाही मसाला प्रॉपर लागला पाहिजे त्यासाठी. आणि मिठाचं जे प्रमाण आहे तर आपल्याला इथे राईस शिजवताना पण मीठ लागणार आहे, आपण चिकनलाही मीठ लावलेलं आणि ह्या मसाल्यामध्ये पण. तर मीठ आपल्याला चवीनुसार यूज करायचं आहे. एकदमच तुम्ही कुठल्या एका गोष्टीमध्ये जास्त मीठ घालू नाही शकत, त्यामुळे सगळ्यात थोडं थोड्या प्रमाणात मीठ मिक्स करायचं आहे. बघू शकता आता हा जो मसाला आहे छान असं इथे फ्राय झालेला आहे आणि गॅस स्लो करून आपल्याला मग याच्यामध्ये जे आपण चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करायला ते चिकन आपल्याला इथे मिक्स करायचं आहे. बघू शकता छान असा आता आपला कांदा आणि टोमॅटो फ्राय परतला गेलेला आहे. बघू शकता चिकनही खूप छान असं मुरलेलं आहे. आता हे चिकन आपण ह्या कांद्याचा जो मसाला आहे त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. फक्त चिकन जेव्हा आपण कढईमध्ये घालणार आहोत त्यावेळेस आपला गॅस स्लो करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण चिकन जे आहे फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपला मसाला खाली चिटकणार नाही आणि करपणार पण नाही. अशा पद्धतीने तो आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला पूर्ण जे आहे मसाला हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि हा जो पूर्ण मसाला आहे किंवा चिकन आहे तर याच्यात आपल्याला पाणी नाही घालायचं आहे. आपण लास्टला थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत कारण इथे बघू शकता हे मसाल्याचं पाणी मी ठेवलेलं आहे. तर चिकनला त्याच्या अंगचंच पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला लगेच पाणी मिक्स नाही करायचं आहे. तर आपल्याला एक 5 ते 10 मिनटं चिकनला त्याच्या जे अंगाचा रस्सा असेल किंवा मग आपले जे मसाले आहेत किंवा दही घातल्यामुळे जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनची चव आणि टेस्ट खूप छान लागेल. तर बघू शकता मसाला खूप छान असा बनत आहे. मी अजून ह्याच्यात पाणी मिक्स केलेलं नाही आहे. तर आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून आपलं चिकन जे आहे लवकर शिजलं जाईल.
बघू शकता थोडंसंच पाणी मी इथे मिक्स केलेलं आहे, म्हणजे अंदाजे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आता आपण ह्याला परत एकदा झाकून ठेवूयात. त्यानंतर मी 2 मिनिटांनी ओपन केलं तर बघू शकता खूप छान असं इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. एकदम चिकनने पूर्ण मसाल्याने तेल पण असं सोडलेलं आहे बघू शकता. आणि पाणी टाकल्यानंतर अजून ते छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा चिकन मसाला बनवून घ्यायचा आहे. जितका चांगला चिकन मसाला असेल तितकं छान आपली इथे बिर्याणी बनणार आहे. आणि आता हे आपल्याला खूप जास्त गाळ शिजवायचं नाही आहे, नॉर्मल जसे की आता तुम्हाला हे लेग पीस आहे, लेग पीसची जी स्किन आहे जशी जशी सुटायला लागेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता. तर आपण अजून थोडा वेळ ह्याला ठेवून देणार आहोत इथे. तर खूप छान असा मसाला इथे आपला बनत आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला खूप असं ड्राय करायचं नाही आहे, आपल्याला ह्याच्यात थोडी ग्रेव्ही ठेवायचीच आहे. बघू शकता आता इथे जो लेग पीस आहे त्याची जी स्किन आहे पूर्ण सुटलेली आहे, म्हणजे आता आपलं चिकन जे आहे शिजलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, जे आपण आज मटकीमध्ये बनवणार आहोत इथे मी माठ घेतलेला आहे छोटासा. तर याच्यामध्ये सुरुवातीला मी छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. आणि मग आपण आता इथे 2 लेअरवाली बिर्याणी करणार आहोत. तर पहिल्या लेअरमध्ये आपण चिकन मिक्स करणार आहोत आणि थोडीशी ग्रेव्ही, आणि त्यानंतर वरती आपण राईसचा एक लेअर लावणार आहोत. तर खाली मी थोडं जास्त चिकन ठेवलेलं आहे. चिकन खाली यासाठी ठेवायचं जेणेकरून ते म्हणजे राईस जर टाकला तर तो करपेल, मग चिकन जर टाकलं तर ते करपणार नाही. आणि जरी थोडंफार चिटकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. चिकन छान असं फ्राय होतं, एकदम असं क्रिस्पी बनतं ते, आणि ते खायलाही खूप छान लागतं. पण राईस काय होणार, करपला तर तो आपल्याला खाऊ नाही वाटणार. त्यामुळे आपल्याला कधीही खाली चिकनचाच लेअर लावायचा आहे. आणि त्यानंतर आता वरून बघू शकता आता हा मी दुसरा चिकनचा लेअर लावत आहे. तर पूर्ण ग्रेव्ही आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता याच्यावरून आपण राहिलेले जे राईस आहेत त्याचा लेअर लावून घेणार आहोत. तर आता इथे बऱ्यापैकी आपलं राईस आणि चिकन हे खूप छान असं शिजलं गेलेलं आहे. बस एक 10% राहिलेलं आहे. तर आपण त्याला काय करणार आहोत, एक 15 ते 20 मिनटं तव्यावरती दम देणार आहोत. ह्याला डायरेक्ट आपण गॅसवरती ठेवणार नाही आहेत, कारण डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर ऑलरेडी आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे, तर ते काय होईल, जास्त करपेल. त्याच्यामुळे आपल्याला तसं न ठेवता डायरेक्ट आपण तवा गरम करून घेणार आहोत आणि मग तव्यावरती ही मटकी अशीच उचलून ठेवणार आहोत. आणि मग तव्यावरती आपल्याला ती एक 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायची आहे. तर छान असं वरून आता इथे मी तळलेला कांदा मिक्स केलेला आहे वरून छान असं, आणि आता थोडीशी कोथिंबीर. तर कांद्यामुळे काय होतं, खूप छान असं बिर्याणीला फ्लेवर येतो. तर बघू शकता. तर आता थोडीशी कोथिंबीर आणि आपण वरून थोडंसं तूप घालणार आहोत. त्याचबरोबर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही ते दुधात मिक्स करून पण वरून राईसमध्ये किंवा बिर्याणीमध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता. पण माझ्याकडे ते नव्हतं तर मी वरून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण लेअर लावून झालेले आहेत. तर आता इथे आपण झाकण ठेवून त्याला कणकीने थोडंसं त्याचं जे झाकण आहे ते पूर्ण बंद करून घेणार आहोत, जेणेकरून अजिबात वाफ बाहेर नाही येणार आणि छान असं आतमध्ये राईस जो आहे वाफरला जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याला पूर्ण बाहेरच करून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही त्याला गॅसवर ठेवू शकता किंवा तुम्ही तव्यामध्ये ठेवू शकता, तरीही खूप छान असं त्याला दम दिला जातो आणि खायलाही खूप छान लागते. इथे आपलं रेडी झालेलं आहे आणि मी तवाही ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवलेला होता. छान असा गरम झालेला आहे तवा पण. आता या तव्यावरती आपल्याला हे 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपल्याला ते चेक करायचं आहे. तर इथे एक 15 ते 20 मिनटं ठेवल्यानंतर बघू शकता थंड झाल्यावर मी इथे चेक केलेलं आहे. तर खूप छान अशी आपली इथे मटका बिर्याणी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण चेक करूया. खूप छान सुटसुटीत अशी आपली इथे बिर्याणी रेडी झालेली आहे, चिकन बिर्याणी. तर अशा पद्धतीने तुम्ही मटक्यामध्ये चिकन बिर्याणी करू शकता किंवा तुम्ही व्हेज बिर्याणी करत असाल, पुलाव करत असाल तर तोही अशा पद्धतीने करू शकता.
खूप छान लागतं आणि खरंच मटक्यामधली जी बिर्याणी असते त्याची टेस्टच खूप वेगळी आहे आणि ही आजची बिर्याणी पण खरंच खूप छान झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला अशा खूप छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि एकदम सिंपल पद्धतीच्या पण बिर्याणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन चेक करा. बघू शकता खूप छान असं कलर आलेला आहे, पूर्ण मसाला छान असं लागलेला आहे आणि मस्त अशी आपली इथे मटका बिर्याणी घरीच आपण बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपली इथे आज ही मटका बिर्याणी रेडी झालेली आहे. थँक्यू गाईज.